हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये हो मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आता आपल्याला बनवायची आहे हो हरभऱ्याची भाजी. तर चला आता नको थांबे पण येते. तर हरभऱ्याच्या भाजीला काय काय लागणार आहे साहित्य ना ते पण बघूयात. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझं प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला आता आम्ही टेरेसवर आत्ती आलेलो होतो. तर आता चालत खाली आणि आता बनवूयात भाजी. मी ही भाजी आणि हा स्वयंपाक बनवते. हा मी बनवते सकाळी म्हणजे 5 वाजता. तर मी ती अगोदरची क्लिप होती ना ती म्हणजे मी 4 वाजता शूट केलेली आहे. कारण की सकाळी ना शक्यच होत नाही की सगळं आवरा. परत सकाळी खूप अंधार असतो, जास्त म्हणजे क्लॅरिटी वगैरे नसते रूममध्ये. त्याच्यामुळं मग मी काय करते की सकाळी स्वयंपाक वगैरे बनवते आणि व्हिडिओ एडिटिंग करायच्या टायमिंगला मग आम्ही थोडा वेळ टेरेसवरती वगैरे फिरतो ना, मग तेव्हा मी थोडीशी ती क्लिप काढून ह्याला ॲड करते. तर बघू शकता आज बनवायची आहे सकाळी टिफिनसाठी रेसिपी बनवत होते मी. कारण की ना आज हरभऱ्याची भाजी बनवायची आहे आणि थोड्याशा म्हणजे ना कुकरला लावायच्या भाज्या असतात ना, तर मग थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे मग अजून 10-15 मिनटं स्वयंपाकाला वाढतात. तर छोटं कुकर आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. तरी पण ना 1.5 तासामध्ये माझा सगळा स्वयंपाक रेडी होतो. तर मी सगळ्यात अगोदर कुकर लावून घेतलं होतं. आणि जेव्हा मी हरभऱ्याचं साहित्य काढत होते ना भाजीसाठी, तर तेव्हा कुकरच्या वाफमध्ये कॅमेऱ्याच्या मध्ये येत होते, तुम्हाला दिसत असेल. एका साईडला वरण लावलं आणि वरण लावलं की लगेच म्हटलं आता भाजी कढईमध्ये टाकून ठेवात. कारण की ना हरभरा मी रात्री सोलून ठेवला होता. सकाळी ना खूप घाई होती त्यामुळं काही जुळणं मी रात्री करून ठेवत असते. म्हणजे सकाळी जास्त 1.5 तासामध्ये स्वयंपाक होतो. म्हणजे 5ला जरी स्वयंपाकाला घेतलं ना तरी 6:30 वाजेपर्यंत स्वयंपाक होतो. आणि त्यासाठी मला सकाळी लवकर उठावं लागतं, कारण ह्यांना लवकर जायचं असतं. कधी 7ला जायचं असतं, कधी 8 वाजता जायचं असतं. त्याच्यामुळे मला लवकर 6:30-7 वाजेपर्यंत मला स्वयंपाक पूर्ण रेडी करावा लागतो. त्याच्यासाठी मला सकाळी 4 किंवा 4:30ला उठावं लागतं. तर बघू शकता आता आपण आणि ना मग तो मी रात्री निवडून ठेवला होता. तर मग सकाळी आता मी ना म्हणजे सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते. तर तुमच्याकडे पण कशी बनवता येत ना मला कमेंट करून नक्की सांगा. आत्ता मी अशी बनवते, कारण की ओल्या हरभऱ्याची भाजी. आणि जेव्हा मी वाळलेला हरभरा असतो ना जो आपण भिजवून कुकरला शिट्ट्या घेतो, त्याच्यात मी टोमॅटो घालते. याच्यात फक्त कांदा आणि तिखट आणि कोथिंबीर घालते. जास्त वगैरे साहित्य नाही घालते, कारण की जास्त साहित्य घातलं तर ह्यांना तशा भाज्या जास्त आवडत नाहीत. आणि हा मसाला आहे हा पूर्ण ऑल म्हणजे मिक्स मसाला आहे. खडे मसाला, कांदा, लसूण, कोथिंबीर मसाला सगळा. तर त्याच्यासाठी जास्त पण साहित्य नाही लागत आहे भाजीला. फक्त कांदा, चटणी आणि कोथिंबीर वगैरे असेल तरी पण भाजी एकदम टेस्ट आणि छान होती. तर मी फोडणी घातली. मला फोडणीमध्येच पाणी घालायच्या अगोदर हरभरा टाकायचा होता, पण काय झालं की चटणी असते ना ती चटणी लवकर करपते. त्याच्यामुळं मी अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि म्हटलं त्याला पण चटचटीत थोडंसं तेल सुटून दिलं, म्हणजे भाजीला पण आपल्याला थोडासा कट येतो. थोडासा कट आला तर भाजी जरा छान वाटते. तर बघू शकता अगदी 2 मिनटं मसाला छान परतून घेतलेला आहे आणि हरभरा आहे. आता आपण त्याच्यात मिक्स करून घेऊयात. आणि हा जरी ओला हरभरा जरी असेल ना तरी ना ह्याला शिजायला खूप जास्त वेळ लागतो. आणि सकाळी कसं असतं की खूप घाई असते, आणि ही जर भाजी मी कढईमध्ये जर शिजवायला ठेवल ना तर ह्याला खूप वेळ लागेल. एक तर मी हा हरभरा आहे ह्याला अगोदर एक शिट्टी घ्यायला पाहिजे होती, पण मी अगोदर डायरेक्ट वरण लावलं आणि परत मग जास्त वेळ लागतो म्हणून मग मी काय केलं की म्हटलं ह्याला आपण फोडणी घालूयात. आणि ही पण आपल्याला ना 5 मिनिटात भाजी शिजवायची. तर त्याच्यासाठी थोडीशी मी नवीन टिप्स ॲड करत असते. तर बघू शकता आत्ता हे आपलं फोडणी घातलेली आहे. पाणी पण छान गरम झाले. तर आता ह्याला शिजायला जास्त वेळ लागतो आणि मेन म्हणजे गॅस पण जास्त जातो, वेळ पण जास्त जातो. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आत्ता मी कुकरमधलं वरण काढून घेतलं. सध्या माझ्याकडे छोटं कुकर आहे, तर वेगवेगळं लावावं लागतं. आणि आत्ता त्याच कुकरमध्ये मी वरण काढून घेतलं आणि लगेच म्हटलं आता हे हरभरा आहे ना आपण ह्याला ना 2 आणि 3 शिट्ट्या घेऊयात. म्हणजे काय होईल अगदी 5च मिनटात भाजी पण तयार होईल आणि त्यांना जेवायला पण सकाळी थोडंसं नाश्ता करून जात आहेत. तर मग जास्त वेळ पण नाही लागणार आहे. आणि डब्बा पुन्हा थोडासा म्हणजे भरायच्या अगोदर थोडासा गार करावा लागतो, कारण की जेवायला कधी उशीर होतो. त्यामुळं आत्ता थोडीशी उन्हाळा पण चालू होतोय, तर मग जास्त उशीर झाला तर डब्बा खराब पण होऊ शकतो. त्याच्यामुळं मी पूर्ण थंड डबा करून देते. तर बघू शकता अगदी 5च मिनटामध्ये ना 3 शिट्ट्या आल्या आणि हरभरा आहे ना पूर्ण गाळ शिजलेला आहे. हा जर मी गॅसवरती कढईमध्ये ठेवला असता ना 15-20 मिनटं झाले असते तरी हा हरभरा शिजला नसता. आणि आपण जेव्हा वरतून गार पाणी ॲड करतो ना तेव्हा अजून तो निब्बर होत जातो. तर शिजायला वाटाणा किंवा हरभरा
उशीर लागतो. तर आता काय करायचं आहे, मला ना म्हणजे थोडीशी सुकी भाजी बनवायची. जर रस्सा भाजी बनवायची असेल ना तर एवढी बनवली तरी चालते, पण थोडीशी मला सुकी भाजी बनवायची. त्यामुळं मी काय केलं की गॅसवरती कढईमध्ये परत भाजी टाकून अगदी कमी गॅसवरती आपल्याला 5 ते 6 मिनटं छान शिजू द्यायचे, म्हणजे त्यातला रस्सा पण आटतो आणि थोडंसं कट पण येतो, बघू शकता. आणि आता मी तीच भाजी काढून घेतली आहे आणि तेच कुकर परत आता ह्याच्यामध्ये भात लावते. मला जर कुकरला लावायच्या भाज्या असेल ना तर मला वरण झालं की लावून घ्यावं लागतात, म्हणजे भात आपला कुकरमध्ये तसाच आपण ठेवतो ना, त्याच्यामुळे. तर आता एका साईडला कुकर पण लावलेलं आहे आणि कुकर लावलं की लगेच कणिक भिजून घेतली, बघू शकता. म्हणजे कणिक पण कुकरच्या 2-3 शिट्ट्या तर कणिक पण छान भिजते. आणि एका साईडला आता मी भाजी ठेवलेली आहे ना, तर ती पण आता मस्त छान शिजत आलेली आहे. तर अजून म्हटलं 2 मिनटं ठेवूयात, म्हणजे अजून थोडंसं रस्सा हटेल, बघू शकता. आणि आता थोडंसं तेल सुटलं आहे, मस्त छान भाजी झालेली आहे. सो तुम्ही कशी बनवता ना ही हरभऱ्याची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की ही जास्त नाही बनवत आहे, सीझनमध्येच भेटते, त्याच्यामुळं मला पण नाही माहीत. मी म्हणजे कांदा वगैरे टाकून बनवली. सो तुम्ही कशी बनवता ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्ता भाजी शिजलेली आहे, ती मी एका साईडला कढई लगेच गार होण्यासाठी ठेवली आणि आत्ता लगेच चपात्या पण बनवून घेते. सो सकाळी डब्याला देण्यासाठी चपात्या पण जास्त गार लागत आहेत, म्हणजे गरम गरम नाही भरता येते त्याच्यामुळे. सो म्हटलं चला आत्ता आपला ना म्हणजे मी 1.5 तासामध्ये कसं स्वयंपाक बनवते, तर हेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आणि टिफिनला ना रोज काय द्यायचं हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतो. तर मी म्हणजे जे बनवते ते तुमच्यासोबत शेअर करतेच, म्हणजे 8 दिवसातनं 8 म्हणजे वेगवेगळ्या भाज्या वगैरे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती पण नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो मग मी लगेच चपात्या पण बनवून घेतल्या. सो मी म्हणजे 4 पडद्याची चपाती बनवलेली आहे, म्हणजे ते पण वेगवेगळे बनवत आहेत. सो चला म्हटलं आता चपात्या पण बनवून घेऊयात. आणि नंतर मग कधीतरी एखादी भाकरी वगैरे टाकत असते शेवटला, तर कधी चपात्या थोड्याशा जास्त झाल्या तर नाही टाकत आहे, आणि चपात्या जर वाटल्या ना थोड्याशा कमी झाल्यात तर मग एखादी भाकरी वगैरे टाकते. सो आज थोडीशी कणिक कमीच मळवली होती, तर म्हटलं चला अगोदर चपात्या बनवून घेऊयात. तर कारण की भाकरी तर फक्त रुद्रांशला आणि मलाच आवडते, ह्यांच्यासाठी तर चपात्याच द्याव्या लागतात. कधी आवरलं एखादी वेळेस तर नाश्त्याला काहीतरी बनवत असते, नाही तर अजिबात नाश्त्याला बनवायलाच मला टाईमच भेटत नाही, कारण की सकाळी उठून डब्बा द्यावा लागतो. तर मग कधी कधी तीच एखादी पोळी भाजी थोडीशी खाऊन जातात नाश्त्याला, नाहीतर मग डायरेक्ट दुपारच्याला. असं बघू शकता आत्ता चपात्या पण झालेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.